ग पाहुनी माझ्या या मना पोरी मला चालतंय की कळतंय की पोरी मला चालतंय की चाल पोरी मला कळतंय की पोरी मला चालतंय की once more. तुला ग पाहुनी माझ्या या मना पोरी मला चालतंय की कळतंय की पोरी मला चालतंय की मित्रांनो, आठवड्यात एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण आल ॲडमिशनचा वापर करून बनवणार आहे आणि आल ॲडमिशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो आल ॲडमिशन ॲप आहे ना, ते ओपन करायचे. ओपन केल्या सर्वांवर इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या मटेरियलमध्ये एक बेटमार्क आणि शेकबिकटेचे एक्सएमएल फाईल्स आहेत. त्याला पासवर्ड कोणत्याही प्रकारचा नसणार आहे मित्रांनो. आणि जे रेडीमेड बेटमार्क आहे ना मित्रांनो, त्याला एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही सांगणार आहे. रेडीमेड बेटमार्कमध्ये तुम्हाला फक्त तुमचे जे इमेजेस आहेत ना, ते रिप्लेस करावं लागणार आहेत. बाकी सगळं मी एडिट करून दिलेलं आहे आणि जे आपलं साधं बेटमार्क आहे ना, त्यामध्ये आपल्याला एडिट करावं लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला बेटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन ही जी बीट आहे ना, ही 4.15 सेकंडची ह्या बीटवरती यायचं. त्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. पहिला इमेज सिलेक्ट केल्यानंतर ना, हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून पुढच्या बीटवरती आल्यानंतर हे जे 4 नंबरचा ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या लेअरचा एक्स्ट्रा भाग कट करून कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल ऑप्शन एरियावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना एकदा बॅकवरती क्लिक करून आणखी एकदा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत प्रत्येक बीटवरती असं वेगवेगळे इमेजेस ॲड करत जायचे. तर मी आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत हे जे सगळे इमेजेस आहेत ना, ते ॲड करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या बेटपासून ॲड करायचं मित्रांनो. हे जे पहिले हे 4.15 सेकंडची बेट आहे ना, त्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घेतल्यानंतर आता बॅक यायचं. त्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येऊन इथे जे पुढं हे जे सगळे लिरिक्स दिलेले आहेत ना, तर याला आपल्याला सिलेक्ट करायचे या सगळ्या लेयर्सला. हे 3 लेयर सोडून सगळे लेयर सिलेक्ट करायचे. त्यासाठी ऑप्शनवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेयर्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर हे जे 3 खालचे लेयर्स आहेत ना, त्याला अनसिलेक्ट करून या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 9 लेयर्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर बेटमार्क प्रेसेटमध्ये जाऊन याच ऑप्शनवरती क्लिक करायचं स्टार्टिंगलाच. त्यानंतर पेस्ट 9 लेयर्सवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तर इझिली होऊन जाईल. तर आता हे केल्यानंतर इथे स्टार्टिंग लावून पहिली जी ग्रुपची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर स्टार्टिंग लावून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना, त्याला सिलेक्ट करून या ग्रुपच्या लास्टला जाऊन हे जे 2 नंबरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग वाढवायचा त्या इमेजच्या लेअरचा. त्यानंतर या एकदा बॅकवरती क्लिक करून या लेअरला असं लॉंग प्रेस करून एकदम खाली घ्यायचे. त्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची तुम्ही साईज लहान मोठी करू शकता. त्यानंतर हे जे 1 नंबरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे फोटोला आपल्या कुठे हवं आहे तिथे ठेवू शकता. तर ते ठेवून घेतल्यानंतर बॅकवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे पहिल्या ग्रुपच्या लेअरमध्ये आपला जो इमेज आहे ना, तो रिप्लेस होऊन जाईल. तर हे मी इमेजेस यूज करतो ना, ते सगळे इमेज तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जातील. नाहीतर तुम्ही तुमचे देखील इमेजेस असे ॲड करू शकता. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत म्हणजे जे ग्रुपचे लेयर्स आहेत ना, हे 5 ग्रुपचे लेयर्स आहेत मित्रांनो. त्या सगळ्या लेयर्सला तुम्ही रिप्लेस करून घ्यायचा आपला इमेज. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओ आता हे जे 5 इमेजचे ग्रुपचे लेयर्स आहेत ना, त्याला आपला इमेज आहे तो रिप्लेस करून घेतलेला आहे. तर आता हे रिप्लेस केल्यानंतर आता म्हणजे बॅक यायचं पूर्ण. त्यानंतर प्ले स्टोअरमधनं कॉलेज मेकर हे ॲप इन्स्टॉल करायचे. तर हा ॲप्लिकेशन असणार आहे मित्रांनो, हा ॲप स्टोअरमध्ये सुद्धा मिळून जाईल. तर आता ह्याला ओपन करून इथे जे कॉलेजचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. हे ॲड म्हणजे त्यांची प्रीमियम घ्या म्हणजे असं दिसेल. त्यामुळे याला सगळं कट करून कॉलेजच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपले जे इमेजेस आहेत ना, ते 5 कोणतेही सिलेक्ट करायचे आहेत.
तर अशा प्रकारे 5 इमेजेस सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं वरच्या ऑप्शनवरती. त्यानंतर रेशोमधनं इथे 9:16चा रेशो सिलेक्ट करून लेआउटमध्ये जायचे. इथे आपल्याला कसा लेआउट हवा आहे ना, तसा इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे करून टाकायचं. त्यानंतर हे जे तुम्हाला जर फोटो जर तुम्हाला इकडे-तिकडे हलवायचे असेल तर तुम्ही इथे बरोबर सेट करू शकता. त्यानंतर सेव्ह करून टाकायचं. सेव्ह केल्यानंतर आपल्या अलाइटमेंटमध्ये येऊन आपला जो बेटमार्क प्रीसेट आहे त्यामध्ये येऊन स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता जो कॉलेज केलेला म्हणजे सगळे 5 इमेजेस ॲड केलेला तो जो एक इमेज आहे ना तो याला तिथे सिलेक्ट करायचे. तर इथे इमेज ॲड केल्यानंतर आता हे जे 4.15 सेकंदची बेट आहे त्या बेटवरती येऊन आता इमेज ॲड केलेली लेअरला सिलेक्ट करून ह्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचे. ते ब्लेंडिंग आणि ऑप्शनमध्ये जाऊन इथे आपल्याला 20 किंवा 20 किंवा 25% येऊन ह्या लेअरला असं एकदम खाली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे असं लाँग प्रेस करून. तर अशा प्रकारे सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर बॅकग्राऊंडला दिसून जाईल. तर आता हे झाल्यानंतर स्टार्टिंगला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो एक व्हिडिओ दिलेला आहे त्याला सिलेक्ट करून ॲड करायचे. हा मी व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो ओव्हरली. तर आता ह्याला ॲड केल्यानंतर इथे 4.15 सेकंडच्या बेटवरती यायचं ह्याचं. त्यानंतर हे लेअरला सिलेक्ट करून हे जे 4 नंबरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन ह्याला थोडंसं झूम करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये याची ऑब्जेक्टी 40 किंवा 50 ठेवून इथे असं खाली घ्यायचे म्हणजे जे आपली सॉन्गची लेअर आहे त्या लेअरच्या सुद्धा खाली घ्यायचे. त्यानंतर इझिली त्या लेअरला असं दिसून जाईल. तर आता हे झाल्यानंतर आणखी एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी हा एक म्हणजे ओव्हरली दिलेला आहे. हा ओव्हरली ॲड करून व्हिडिओच्या लास्टला जाऊन त्याच लेअरला सिलेक्ट करून हे जे टाईमलाईनचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून 4 नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला टाईमलाईनने वाढवून घ्यायचं. त्यानंतर बॅकवरती क्लिक करून याची साईज थोडीशी वाढवून आपल्याला ब्लेंडिंग ऑप्शनमधून लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इझिली ॲड होऊन जाईल तर ह्याला. तर आता हे ॲड झाल्यानंतर आपली जी पहिली डबल बेट आहे ना इथे 5.35 सेकंदची बेट त्या बेटवरती यायचं. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हे जो फुलपाखराचं म्हणजे जो हे फुलपाखराचं जे ओव्हरले आहे ते मी दिलेलं आहे हा सुद्धा. तर याला सिलेक्ट करून ह्या लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर पुढची डबल बेट आहे ना 8.19 सेकंदची बेट ह्या बेटवरती येऊन हे जे ऑप्शन आहे 4वरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचं आहे. त्यानंतर आता ह्याच डबल बेटवरती यायचं. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो एक बटरफ्लाय ड्रीमचा हा इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो हा. तर हा देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच भेटून जाईल. तर आता ह्या पुढच्या डबल बेटवरती यायचं 11.3 सेकंडच्या डबल बेटवरती आल्यानंतर ह्याचा सुद्धा एक्स्ट्रा भाग असं कट करून टाकायचे. तर हे केल्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचे. तर आता इझिली होऊन जाईल. त्यानंतर याचं आता हे जे बटरफ्लाय ड्रीमची ओव्हरली ॲड केली त्यानंतर त्याला सिलेक्ट करून हे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपली जे आता पहिली डबल बेट आहे ना इथे 5.35 सेकंडची बेट या बेटवरती ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर हे लेअरला असं बरोबर ठेवून घ्यायचे. तर हे इझिली ॲड झाल्यानंतर आता हे 11.3 सेकंडच्या डबल बेटवर जाऊन पेस्ट लेअर करायचं म्हणजे तेच लेअर ॲड करायचं. तर अशा प्रकारे प्रत्येक डबल बेटवरती आणि त्या पहिल्या डबल बेटपासून दुसऱ्या डबल बेटपर्यंत एक आपले बटरफ्लाय ड्रीमची ओव्हरली असली पाहिजे. त्याच्या पुढं जर एक्स्ट्रा भाग गेला तर ते कट करून टाकायचे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत हे बटरफ्लाय ड्रीमची ओव्हरली ॲड करून घ्यायची. तर हे इझिली ॲड होऊन जाईल. तर आता असं पेस्ट करत जायचं मित्रांनो नुसतं काय करायचं नाही. तर हे पेस्ट झाल्यानंतर इझिली हे जे ओव्हरलेज आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना आपले जे इफेक्ट्स आहेत ना ते ॲड करायचे आहेत फक्त. तर स्टार्टिंगला म्हणजे आपला बॅक यायचं त्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं. त्यानंतर खाली स्क्रॉल करून इथे एक पहिली जी लेअर आहे ना शेक इफेक्टची त्या लेअरला सिलेक्ट करून ही इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या बेटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आता आपले जे डबल बेटच्या अलीकडचे 2 लेयर्स आहेत ना मित्रांनो हे बारकी एक लेअर आहे आणि मोठी एक लेअर आहे. ह्या लेअरला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं. तर इथे बघू शकता हे लेयर्स म्हणजे हे जे लिरिक्स आहे ना ते संपले इथे जे बारकी एक लेअर आहे त्या लेअरला एक हा इफेक्ट पेस्ट करायचं. त्या पुढच्या लेअरला एक हा इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे. तर इझिली हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. तर आता शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येऊन 2 नंबरच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट्समध्ये थर्ड डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्स करून आपल्याला आपला जो बेटमार्क प्रेसेट आहे ना त्यामध्ये यायचे. त्यानंतर आता जी डबल बेट आहे ना प्रत्येक डबल बेटला आता हा इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो आता आपल्याला. तर अशा प्रकारे तर इथे डबल बेट आहे बघू शकता.
इथे डबल बेट आहे ना, ह्या डबल बेटच्या पुढच्या लेअरवरती हा इफेक्ट पेस्ट करायचे. त्यानंतर सिंगल बेटवरती नाही, ही डबल बेट आहे ना, या डबल बेटवरतीच आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत प्रत्येक डबल बेटवरती असं जे इफेक्ट आहे ना, तो पेस्ट करून घेतलेला आहे. तर आता बॅक येऊन शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, एकदम कडकमध्ये मी आजचा पासवर्ड सांगणार आहे मित्रांनो. 12131213 असा पासवर्ड असणार आहे मित्रांनो. तर आता हा इफेक्ट 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून आपल्या बीटमार्क प्रेसेटमध्ये जाऊन आपला जो आता सिंगल बीट आहे ना, ते पहिली डबल बीट आहे, ही पहिली 5.37ची बीट, त्या डबल बीटचे जे पुढचे सिंगलचे जे बीट्स आहेत ना, तर हे सिंगल बीट त्या लेअरला सिलेक्ट करून 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करून टाकायचे अशा प्रकारे. तर आता जे उरलेले लेयर्स आहेत ना, त्या सगळ्या लेयर्सला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत. तर बघू शकता मित्रांनो, मी एकदम कडकमध्ये असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इफेक्ट्स आहेत ना, ते पेस्ट करून टाकलेले आहेत. तर आता आपल्याला आहे ना, आपला जो लोगो असतो ना, तो ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून तुम्ही आपला जो लोगोचा इमेज आहे ना, तो ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घेऊ शकता. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तर बनवून रेडी होऊन जाईल. तर आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एक सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे आपले जे Instagram ट्रेंडिंग रील्स एडिटिंग ट्युटोरियल पाहिजे असतील तर वरच्या प्ले स्टोअरवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला आपले लाईट मशीनमधले XML फाईल्स आणि जे शेक इफेक्टचे XML फाईल्स आहेत ना, ते एक्स्ट्रॅक्ट करून जर लाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करता येत नसेल, तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक आहे आणि वरचे जे व्हिडिओ दिसते ना, त्यावरती क्लिक करून तुम्ही सुद्धा पाहू शकता. तर ते सगळं मटेरियल घेऊनच आपले जे XML फाईल्स आहेत ना, ते घ्यायचे आहेत, इम्पोर्ट करायचे आहेत लाईट मशीनमध्ये. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग होते. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.